नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। आज आपल्या रंगमंचावर मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर कथा घेऊन आले आहे। कथेचं नाव आहे चिमणीचे मन। ही कथा कुणी लिहिली हे मला माहित नाही, परंतु लिखाणाचे पूर्ण श्रेय हे मूळ लेखकालाच जाते। चला तर मग सुरू करूया चिमणीचे मन ही कथा। दिवस उजाडला, चिमणी आपल्या कामात व्यस्त झाली। तेवढ्यात दारावर टकटक वाजली। चिवताई चिवताई दार उघड। नेहमीप्रमाणेच कावळा होता तो। चिमणी मात्र स्वतःच्याच कामात एवढी व्यस्त होती, बाळाला खाऊ पिऊ घालण्यात एवढी व्यस्त होती की कावळ्याची आर्तसाद ती कधीच वेळेवर ऐकत नसे, कधीच ती वेळेवर दार उघडत नसे। हे त्याचं रोजचंच। कावळ्याची टकटक चालायची, चिमणी मात्र तिच्या सोयीनुसार त्याच्याशी बोलायची। आज चिमणीचं सगळं काम आवरलं, ती जरा निवांत झाली। तेव्हा तिच्या लक्षात आलं, अरेच्छा, आपण अजूनही कावळ्यासाठी दारच उघडलं नाही। तिला विलक्षण अपराध्यासारखं वाटू लागलं। तिने बंद दारामागे कानोसा घेतला। दाराबाहेर शांतता होती। ती शांतता चिमणीला असह्य झाली। तिने तत्परतेने दार उघडलं। दाराबाहेर कावळा मात्र नव्हता। तिने आजूबाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता। गेला असेल कुठेतरी, येईल परत, तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली। मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली, तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता। चिमणीचं मन आज कशातच रमेना। बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही, कारण एव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची। तो आवाज असा काही तिच्या कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीये असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कुणीच नव्हतं। हे पाहून तिने पुन्हा निराशेने दार बंद केलं होतं। अनेक दिवस अशीच गेली। अनेक दिवस उलटली, चिमणीच्या मनातून कावळा काही जाईना। मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचंच असं ठरवलं आणि घरट्याबाहेर पाऊल ठेवलं। मजल दर मजल करत थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली। एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला। तो आवाज कावळ्याचाच होता। तो आवाज ऐकून चिमणीला अतिशय आनंद झाला। सारा थकवा, सारा शीन कुठल्या कुठे पळाला तिचा। तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली। पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिलांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता। कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं। चिमणीला पाहून त्यालाही फार आनंद झाला। तो आनंदाने म्हणाला, या चिमणाबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात। तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचं हे अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली। म्हणाली, तुला राग तर नाही ना आला माझा? का यावा? कावळा म्हणाला, मी माझ्याच विश्वात गुंग होते ना म्हणून। छे छे, प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र विश्व असतं। जसं तुझं होतं, तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती। ती माझी गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो, पण नंतर मला माझी चूक कळाली। माझी गरज भागविण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्ही गोष्टी अतिक्रमणासारख्याच घडल्या असत्या, हो की नाही? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चूकच नाही का? आणि म्हणूनच मी वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर। मला एकटं करून? अरे, मला सवय झाली ना आता तुझी। चिमणाबाई, या जगात एकटं असं कुणीच नसतं आणि जेव्हा आपण एकटं आहोत असं वाटतं ना, तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची। मलाही दाखवली त्याने आणि बघ, आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये। चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली। तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकते हा। तुझी टकटक ऐकून मी लगेचच दार उघडेल बरं, क्षणाचाही विलंब न करता। चिमणीचे डोळे आता पाणावले। भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली
आपल्या घरट्याकडे, पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार प्रमाणात त्या चिमणीसारखी झालीये. म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आपल्याला आर्तपणे साथ घालतय हे आपल्या गावीच नसतं. या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, आई वडील आणि बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्तसाद आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणजे ते पोटतिडकीनं साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब मला जरा करिअर करू दे, थांब मला आता जरा घर घ्यायचं आहे, थांब मला जरा आता कार घ्यायची आहे, थांब जरा मला आता. आणि मग हे सगळं कायमच वाढत जातं. त्यांची सहनशक्ती संपते. ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात. त्या विश्वात तुम्हाला आता स्थान नसतं. आपल्या ते ध्यानी मनीही नसतं. आणि जेव्हा येतं तेव्हा आपण खूप एकटे झालेलो असतो. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर वेळीच टकटक ऐकायला शिका मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.